नमस्कार मंडळी, तर आज आपण खूर पाहणार आहोत। तर याला हे बकऱ्याचे पाय असतात ते तर बघा चांगले भाजून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत सोडून। तर हे करण्यासाठी मी काही स्पाइसेस घेतलेले आहेत, लसूण जास्त प्रमाणात घेतलेले आहे। त्याचं सूपही केलं जातं, तर आपण भाजी करणार आहोत आज। तर कुकर मी तापत ठेवलेला आहे, तर थोडं तेल टाकू, जास्त तेल टाकलं नाही। आपण कांदा ॲड करूया। तर हे खूर जर एखाद्याला अशक्तपणा आला असेल तर कॅल्शियम कमी झालं असेल तरी हे खाल्ले जातात। त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात कॅल्शियम असतं आणि शरीरासाठी खूप चांगलं असतं। जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर आवर्जून तुम्ही खाऊन बघा, चांगले असतात। तर बघा आज आपण सिंपल रीतीने भाजी करणार आहोत, एक वाटण वगैरे काहीच घालणार नाही आहे। तर बघा लसूण आपण जास्त प्रमाणात घेतलेलं आहे। आता याला आपण लसूण कांदा आणि चांगल्या प्रकारे परतून घेत आहोत। तर आता याच्यामध्ये आपण काही स्पाइसेस टाकलेले आहेत, मोजकेच आहेत स्पाइसेस। बघा तुम्ही काला मिरी वगैरे जिरा आवर्जून टाकायचं कारण आणि या कुकरमध्ये बनवायचं, कारण की ते लवकर शिजले जात नाही त्याकरता। तर बघा चांगल्या प्रकारे आपले शिजत आहे, तर शिजतंय चांगल्या प्रकारे। तर आपण आता याच्यामध्ये टाकूया। तर मी 2 मोठे टोमॅटो घेतलेले आहेत। टोमॅटो आपण जास्त प्रमाणात टाकणार आहोत, तर मी चांगले 2 स्वच्छ टोमॅटो वॉश करून घेतलेले आणि ते कापून टाकते टोमॅटोमध्ये। तर आपला टोमॅटो आपण टाकलेला आहे। थोडा कांदा शिजून झाल्यावर टोमॅटो टाकले, तर आता ते चांगल्या प्रकारे त्याचं परतून घेऊया आपण, जोपर्यंत टोमॅटो शिजत नाही तोपर्यंत। तर याचं सूपही खूप चांगला असतं सूप पिण्यासाठी। तर बघा कांदा आपला शिजतोय चांगल्या प्रकारे, तेल सुटत नाही आजूबाजूला तोपर्यंत। आपण खूप कमी घेतलेलं आहे कारण की ऑलरेडी तेलकटच असते भाजी ती, त्याकरता। कांदा आपला चांगला शिजतोय, सगळे स्पाइसेस। तर थोडीशी आपण हळद टाकूया, थोडीच टाकूया हळद, आणि आपण हळदी चांगली शिजून द्यायची तेलामध्ये त्याचा वास जाईपर्यंत। तर झालं चांगले प्रकारे ॲड करूया मसालाही आपण कमी टाकणार आहोत कारण की आपण ऑलरेडी छान टाकलेले त्याच्यामध्ये। तर चांगल्या प्रकारे परतून घेऊया आपण मसाला, थोडंसं शिजवायचं तेलामध्ये। थोडं मसाला वगैरे शिजतो तर परतून घेतो आता। तर आपण तेल होतं तर आपण ॲड केलं पाणी जर आपण जास्त ठेवणार नाही आहे, कारण आपण सूप नाही करत, थोडीशी नॉर्मल भाजी करतो आहे। तर हे 4 पाय आहेत, स्वच्छ धुवून चांगले चोलून घेतलेले, चोलून चांगले धुवायचे ते। तर आपण ते ॲड करूया त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे। टोमॅटोचं जे आहे ते कमी बद्दल सुंदर होणार आहे। बघा कुकर वापरून राहिले, चांगलं शिट्ट्या मारून घेतलेलं, कोथिंबीर घेतलेली इथे मी। बघा भाजी आपली चांगली शिजलेली आहे, कोथिंबीर सोडते त्याच्यामध्ये। तेल बघा किती आलेलं आहे त्याच्यावर, ते तेलकट असेल याच्यामध्ये। तर तुम्हीही करा आवर्जून आणि नक्की एकदा खाऊन बघा, खूप चांगलं असतं हे खाल्लेलं, कॅल्शियमयुक्त। आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक